छत्रपति संभाजीनगर में विधायक रोहित पवार ने सरकार के खिलाफ किसानों के मुद्दों पर तीखा हमला बोला है। उन्होंने कहा कि आंदोलन आम किसानों के लिए और सरकार को बिना किसी शर्त के संपूर्ण कर्ज माफी लागू करनी चाहिए। रोहित पवार ने आरोप लगाया कि सरकार ने किसानों से किया गया वादा तोड़ा है, इसीलिए आंदोलन का रास्ता अपनाना पड़ा। उन्होंने चेतावनी दी कि यदि आंदोलन को दबाने की कोशिश हुई तो जेल भरो आंदोलन किया जाएगा और जरूरत पड़ी तो इससे भी बड़ा आंदोलन खड़ा किया जाएगा। खरं तर या आंदोलनाला आम्ही कुठेही वेगळी तयारी केलेली नाही। आम्ही फक्त लोकांना आव्हान केलेलं आहे की आपल्यासाठी आम्ही सर्वजण रस्त्यावर येऊन लढत आहोत। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी रस्त्यावर येणं व आपल्या मागणींसाठी लढणं हे फार महत्त्वाचं आहे। त्या अनुषंगाने लोकांकडनं, शेतकऱ्याकडनं, मजुराकडनं आणि अनेक काही शहरातले असे लोक आहेत की जे शेतकऱ्याला पाठिंबा देण्यासाठी या आंदोलनामध्ये सहभाग घेणार आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक येतील असा आम्हाला विश्वास आहे। अधिवेशनचं सेशन आजचं 11च्या आसपास सुरू होईल। आमचं आंदोलन सुद्धा 11, 11:30च्या आसपास सुरू होणार आहे। त्यामुळे आम्ही सरकारला विनंती करतो आपल्या माध्यमातून की ज्या शेतकऱ्याच्या मागण्या आहेत, जी कर्जमाफी आपण केलेली आहे, त्याच्यामध्ये जी 2019ची अट तुम्ही टाकलेली आहे व 50,000 रुपयाचं जे लिमिट ठेवलेलं आहे ते कृपा करून या योजनेतून काढण्यात यावं। रेग्युलर असणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा ज्या तुम्ही 2 वर्षाच्या अटी टाकल्यात आणि त्यात 26-27चं वर्ष सुद्धा घेण्यात आलेलं आहे ते सुद्धा कृपा करून तुम्ही काढावं। त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं पीक विमा योजना, त्यातून 4 ट्रिगर काढण्यात आलेले आहेत, ज्याच्यामुळे गेल्या वर्षी 2025ला अतिवृष्टी या महाराष्ट्रात झाली, मराठवाड्यात झाली, विदर्भात झाली, त्यात 17,000 कोटी रुपयाचं नुकसान हे शेतकऱ्याचं झालं। पण विमा कंपनीकडनं ट्रिगर काढण्यात आल्यामुळे फक्त 1200 कोटी रुपये हे शेतकऱ्याला दिले गेले। म्हणजे सामान्य शेतकऱ्याचं नुकसान हे 16,000 कोटीच्या आसपास तिथं झालेलं आहे। त्यामुळे ट्रिगर आणण्यात यावे अशा छोट्या पण शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाच्या मागण्या आहेत। कारण येणारं वर्ष शेतकऱ्यासाठी पाऊस नसल्यामुळे अडचणीचं आहे। त्यामुळे आता सरसकट कर्जमाफी व्हावी अशी आमच्या सगळ्यांची मागणी आणि विम्यामधले जे 4 ट्रिगर काढण्यात आलेले ते परत एकदा घेण्यात यावे अशी आम्ही सरकारला विनंती करतो। बघा, पंढरपूरच्या पवित्र भूमीमध्ये आम्ही सर्वजण मिळून आंदोलन केलं, अन्नदात्यासाठी अन्न त्याग केला। तिसऱ्या दिवशी सरकारकडनं महाजन साहेब तिथं आले। मीडिया समोर आपण बघितलं असेल, त्यांनी मुख्यमंत्री साहेबांना फोन लावला आणि शेतकऱ्यांच्या वतीने, आमच्या वतीने ते मुख्यमंत्री साहेबांशी बोलले आणि ठरलं असं, आम्ही व सर्व शेतकरी नेते त्यांना सेशन सुरू होण्या अगोदर, अधिवेशन सुरू होण्या अगोदर आपण भेटू, चर्चा करू आणि शेतकऱ्याच्या ज्या मागण्या त्या आपण समजून घेऊन त्या मान्य सुद्धा करू। पण दुर्दैव असं, सेशन होऊन फार 1 आठवडा झाला तरी आतापर्यंत कुठलाच निरोप तिथं आलेला नाही। तिथं जर राजकारण करायचं झालं असतं, आंदोलन खेचायचं झालं असतं, आम्ही करू शकलो असतो। पण शेवटी सरकार जर म्हणते आपण बसूया, तर त्या पदाचा, मुख्यमंत्री पदाचा आणि सरकारचा मान ठेवला पाहिजे असं आम्हाला वाटलं। कारण का सगळ्याच गोष्टींमध्ये राजकारण करता येत नाही आणि त्यावेळेस आम्ही कुठेतरी सरकारवर विश्वास ठेवला। अनेक लोकांनी सांगितलं विश्वास ठेवून बघा, पण विश्वासघात झाला, ते सुद्धा पंढरपूरच्या पवित्र भूमीमध्ये शेतकऱ्याचा विश्वासघात झालाय। त्यामुळे आता कुठेतरी लढावं तर लागेल, सरकारला असं सोडून चालणार नाही। त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाड्यातल्या शेतकऱ्याच्या वतीने आपण इथं आंदोलन करत आहोत आणि हे आंदोलन प्रशासनाकडनं दाबण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही जेलभरो आंदोलन करणार आहोत आणि हा विषय इथंच सुटेल असं नाही, याच्यापेक्षा कितीतरी मोठं आंदोलन आम्ही येत्या काळामध्ये विदर्भामध्ये सुद्धा करू शकतो। आंदोलन जे आहे ते त्याची दिशा काय आहे? ते दिवसभरात अन्नत्याग आंदोलन आहे की आणखी काय? अन्नत्याग आंदोलन नाहीये। तिथं येणारे जे कुठले शेतकरी असतील त्यांनाच आम्ही विचारणार आहोत की आता पुढे काय करायचं। त्यामुळे शेतकरी त्या आंदोलनाच्या बाबतीत काय करायचं, रास्ता रोको करायचा, धरणे आंदोलन करायचं, उपोषण करायचं का जेल भरो करायचं, जे शेतकरी सांगतील ते आम्ही तिथं ऐकणार आहोत। त्यामुळे जेव्हा तिथं शेतकरी सगळे गोळा होतील, त्यांच्याशी संवाद साधून मग पुढची भूमिका काय घ्यायची ते आम्ही शेतकऱ्यांशी बोलूनच तिथं ठरवू। काही लोकांचं म्हणणं आहे, काही लोकांना तिथं गैरसोय होईल। विषय एवढाच आहे, आयुष्यभर, वर्षभर
कष्ट करून सुद्धा सामान्य शेतकरी मजूर यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होताना आपण सगळेजण बघू शकतो. हालाकीचे दिवस शेतकऱ्यांना तिथं सोसावे लागत आहेत. आणि मग याच्यात मराठी माणसं आहेत शेवटी या रस्त्यावर जे कोणी असतील आणि रस्ता रोको झाला तर त्या मराठी माणसं नक्कीच समजून घेतील की बाबांनो, शेतकरी आपल्यासाठी अन्नदाता अख्खं वर्षभर राबतो पण त्याला न्याय मिळत नाही. आणि मग त्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी रस्त्यावर जर कोणी उतरत असेल तर त्यांना पाठिंबाच दिला पाहिजे, कारण की हे सर्व लोक मराठी स्वाभिमानी नागरिक आहेत.